जय भूमिपुत्र. मी प्रवीण बाबर, अध्यक्ष भूमिपुत्र संघटना महाराष्ट्र राज्य. मित्र हो, अत्यंत दुःखद मनस्थितीनं मी आज आपलं मनोगत आपल्यापुढं सादर करत आहे. काल 1 मे रोजी महाराष्ट्र दिवशी पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे 3.5 वर्षाच्या चिमुकलीवर त्याच गावातील 65 वर्षीय भीमराव कांबळे या व्यक्तीनं त्या चिमुकलीवर बलात्कार करून शारीरिक अत्याचार करून तिची हत्या केलेली आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीनं अत्यंत आम्हा सर्वांनाच काळिमा फासणारी, विचार करायला लावणारी ही घटना आहे. या घटनेचा मी अत्यंत तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो. या घटनेला जबाबदार असलेल्या राज्य सरकारचाही निषेध करतो. या घटनेला जबाबदार असणारे राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही मी निषेध व्यक्त करतो. मित्र हो, दिवसेंदिवस राजकीय सामाजिक परिस्थिती अत्यंत गंभीर होत चाललेली आहे. समाजातल्या आपल्या बायका मुली आज कदापि सुरक्षित नाहीत. आपली बायका पोरं आज बाहेर रस्त्यावर असतात. कामाच्या निमित्तानं मुली शाळेमध्ये जातात, कॉलेजमध्ये जातात, बायका शेतामध्ये जातात. आपण एका विश्वासानं हे सगळं पाहत असतो, परंतु दुर्दैवानं या नाकर्त्या शासनामुळं, असंवेदनशील शासनामुळं, अकार्यक्षम शासनामुळं आज एकूणच सामाजिक परिस्थिती दिवसेंदिवस हाताबाहेर जात चाललेली आहे. मी देवेंद्र फडणवीस साहेबांना, गृहमंत्री साहेबांना काही प्रश्न विचारू इच्छितो की मुख्यमंत्री महोदय, त्या 3.5 वर्षाच्या चिमुकलीची काय चुकी होती की मी तिला या प्रकारच्या यातना एवढ्या कोवळ्या वयात भोगायला लावल्यात? तिचं काय चुकलं होतं? का सृष्टीमध्ये तिनं जन्म घेऊन फक्त 3.5 वर्ष झाली होती साहेब. अजून तिला अबकडं पण येत नव्हतं आणि तिच्यावर आज तुमच्या अकार्यक्षमतेमुळं, असंवेदनशीलमुळं, चुकीच्या गोष्टीला पाठीशी घातल्यामुळं आज तिचा जीव गेलेला आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो की तिचा या नराधमाला फाशी देऊन हा काय प्रश्न सुटणार नाही. आज आपण प्रश्न सोडण्यासाठी आम्हा सर्वांना सांगाल की माझ्यावर विश्वास ठेवा, मी त्या नराधमाला फाशी दिल्याशिवाय राहणार नाही आणि आपण हा प्रश्न शांत कराल. पण मुख्यमंत्री महोदय, हा मुख्य प्रश्नच नाही आहे. मुख्य प्रश्न आहे की गृहमंत्री म्हणून आपण गेल्या 10 वर्षामध्ये, जेव्हापासून आपण 14 सालापासून सत्तेत आहात, तेव्हापासून आपण गृहमंत्री म्हणून जर आपला कारभार बघितला तर दिवसेंदिवस आपला कारभार अत्यंत खराब होत चाललेला आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात येत चाललेलं आहे. आपण बोलायला गोड आहात, एखादी वस्तुस्थिती, एखादी गोष्ट, चुकीची गोष्ट जर पटवून द्यायला तयार आहात, त्यामुळेच ही महाराष्ट्रातली जनता आपल्याला भुलली. पण हिच्या पुढच्या काळामध्ये आपल्या गोड बोलण्याला, मधार बोलण्याला महाराष्ट्रातली जनता भुलणार नाही. आपल्याला आम्ही भूमिपुत्र संघाच्या माध्यमातून एवढंच सांगतो की कालच्या नसरापूरच्या घटनेमुळं महाराष्ट्रातील जनतेपुढं फार मोठा रोष आहे, फार मोठा राग आहे, व्यवस्थेबद्दल राग आहे, तुमच्या कारभाराबद्दल राग आहे. त्यामुळं आपण जास्तीत जास्त पद्धतीनं ह्या भीमराव कांबळे आणि एकूणच अशा पद्धतीने वागणाऱ्या सर्वांवरच कठोरात कठोर कारवाई करावी. अन्यथा मुख्यमंत्री महोदय, लोकांना रस्त्यावर यायला वेळ लागणार नाही.
अगोदरच ह्या महाराष्ट्रातली जनता त्राही भगवान झालेले बाकी समस्यांनी, त्यात आपल्या कारभारामुळे अशा पद्धतीच्या घटना घडल्या. आमच्या बायका मुली जर सुरक्षित राहिल्या नाहीत तर महाराष्ट्रातली जनता आता थांबणार नाही. पुढच्या काळामध्ये ती कधीही रस्त्यावर येईल. आमच्या माध्यमातून, आमच्यासारख्या संघटनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आंदोलन करेल आणि त्याला आपण आणि आपली व्यवस्था, आपले सरकार जबाबदार राहील. अशा प्रकारचा मी आपल्याला इशारा देतो. जय भूमिपुत्र.